जय भीम मित्रांनो, जय महाराष्ट्र। माझं गाव हे पिंपळस आहे, तुम्ही बघू शकता पिंपळस। तो आत्ताच नवीन झालेला हायवे रोड आहे, तुम्ही बघू शकता। सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे, सिमेंटचा खूप मोठा रोड आहे। प्रॉब्लेम असा झालेला आहे की या रोडवरून गाड्या इतक्या फास्ट जातात, इतक्या वेगाने जातात। तर रोडला लहान लहान मुलांचं खूप येणं जाणं आहे। दुकानात यायला लहान मुलं येतात, काहीतरी घ्यायला लहान मुलं येतात 5-6 वर्ष। यांना काही रस्ता पण समजत नाही, चालता येत नाही त्यांना, तर समजत नाही, पण आपल्याला समजतं गाडी चालवणार आहे। पण तरीसुद्धा सगळे एवढे लोक फास्ट जातात की म्हणजे सांगता येत नाही। कधी कधी हात करावा लागतो, लहान पोरांना वरडावं लागतं, अरे होय बाजूला। तुम्ही हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी बनवत आहे जे वेगाने गाडी चालवतात। कोणाचा उडावल्या गेलं, गाडी खाली गेलं तर तुम्हाला नंतर एवढा पश्चाताप होईल आणि वाईट वाटेल। आणि दुसरी गोष्ट, कायद्याने केस होऊ शकते। तर लहान मुलं आहे तर सांभाळून चालवा, कारण की या रोडला स्पीड ब्रेकर बिलकुल पण नाही, स्पीड ब्रेकर नाही। एवढं वेगाने रिक्षा चालवत आहे, एवढं वेगाने लहान लहान मुलं येतात तिथे। तर मी आपले जिल्ह्याचे करता धरता म्हणावंच लागणार, सर्व तेच आपल्या जिल्ह्याचे माननीय सुजित दादांना विनंती करतो की इथं स्पीड ब्रेक की तुम्ही जर हे केलं तर कदाचित एखादा लहान मुलं म्हणा कोणाचा ॲक्सिडेंट नाही होणार। लोक थोडे कमी वेगाने चालवतील गाडी। सुजित दादांना एवढी विनंती आहे। हा व्हिडिओ मी टॅग करणार आहे, तर कृपया त्यांच्यापर्यंत शेअर करा। गाव पिंपळस, तालुका राहता। तर आपलं फक्त एकच मेसेज असा आहे की सुजित दादापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे। सुजित दादाच करू शकते हे स्पीड ब्रेकरचा, गाड्यांना म्हणजे कमी स्पीडनी चालतील। तर आपल्याला स्पीड ब्रेकरविषयीच हा व्हिडिओ बनवला आहे। तर कसे स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी लागणार, तर मग गाड्या कमी स्पीडने येणार। तर हा मेसेज मी सुजित दादांना हे करतो, फॉरवर्ड करा, शेअर करा आणि बस चला। जय महाराष्ट्र।